पूर्वा पूर्वा मी आलोय. मी आलो. रडू नको. रडू. मला माफ करावं, पण काय करू, माझाही नाईलाज आहे. मला ना आधार हवा होता कुणाचा तरी. खूप एकटी पडले होते. दुसऱ्यांचे संसार, त्यांचे दुःख, माझं मन मोकळं करण्यासाठी कुणीतरी हवं होतं मला. मग विनय पुन्हा एकदा आयुष्यात आला. वाटलं की परत एकदा आपण नव्याने आयुष्याची सुरुवात करूया. विनय ना खूप समजूतदार आहे, खूप चांगला आहे तो. पण माझ्या मनातली तुमची जागा नाही घेऊ शकत कोणी. मी नाही विसरू शकत तुम्हाला. तरी माझं काही चुकत असेल तर माफ कराल ना. माफी कशाला आणि रडायचं कशाला? तुझ्या आयुष्यातले सगळे दुःख संपणार. तुझा निर्णय चांगला आहे. विनय तुला खूप सुखात ठेवेल. हॅलो पूर्वा, आय लव्ह यू. पूर्वा, काय झालंय? नाही, काही नाही. पण तुझा आवाज ऐकून तर असं वाटत नाहीये. विनय, सगळं नीट होईल ना रे? पूर्वा, अगं आता कसलाच विचार करू नको. आता सगळं छान होणार. त्यामुळे आता छान हसायचं. आणि फक्त आजचा दिवस, उद्या लग्न आहे. मग तू कायमची इथे येणार आणि आपण एकमेकांसोबत असणार कायमची. विनय, कुणीतरी येतंय, मी नंतर फोन करते तुला. अरे मग ठीक आहे ना, उद्या लग्न आहे आपलं पूर्वा. विनय, बरं बरं, नंतर बोलू. काय गो पूर्वा, किती आहे दार उघडू? तुका आराम कर म्हणून सांगितलं तर झोपलंस? नाही, मी ते रवा देत गो. झोपला तर झोपला. सासूरवाडी गेला ना काय मग हे सगळा तेकाच बघूचा लागता. माहेर वाशीन म्हणून येला काय मग काय करीत तो आराम. तो सुद्धा तू करूक दिलंस तो. छायाताई, काय तुमचा भास्कर गो. पूर्वा, ही बघ, तयारी करूक होई. हळदीची साडी हाडलंय मी. हा, आता थोडे सून उठती हळद दिली काय हळदीची तयारी करूक लागतली. तवसर ना तू तुझी तयारी कर. बघ साडी कशी आ. विनय, बायको मात्र लाखात एक बघितली. पण त्याचा दुसरा लगीन ना. होय, पण ती आता आमच्या घरची सून. हो, आम्ही तुमका पाहुणे म्हणून आमंत्रण दिलंय. जरा तरी मान ठे. विनय, आता उभंच राहतोस काय? बस आता.
वय खराच ना भरा दिसतस हा. सरिता साडी कशी दिसता गो? मस्तच हा, भारी हा, एक नंबर. मग आडल्यान कोणी? तुम्ही आडलास? तसा बघू गेला ना तर आजच्या दिवशी ना पूर्वाच्या अंगावर खयची पण साडी चांगली दिसली असती. पूर्वा काहीतरी जळल्याचं वास इलो काय ग तुका? आत्या रवांदे पण खरा सांगतोय हा, अगदी नक्षत्र सारखा दिसतोस. कोणाचा असा माझा चिड, कोणाची नजर नको लागत. गो बायानू आता रड नको हा, नाही तर उद्या आठवणीच्या वेळेत डोळ्यातलं पाणी आटला. माका सांगतास आधी स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसा. मी नाही रडणार, मी रडायचंय लोकांका. अण्णा नायकाचा चेडू असे मी. हो काय नाव नको घेऊ त्यांचा. नको कसा, बापूस होतो ना माझो. हो तुमचं बापूस असलो ना, माझं पण सासरू असा. पण सगळा चांगला चालला ना तर चांगला चलू दे. पूर्वा काके कुठे होती सगळं तू? काहीतरी कमी आहे ना? आता तू सांगणार काय कमी आणि काय जास्त. तसं नाही वहिनी, म्हणजे पूर्वा छान दिसते, सुंदर दिसते, पण काहीतरी गजरा. तरी म्हटलं माझ्याकडसून कसा काय विसरला? किती सुंदर दिसतेय, पण तरी काहीतरी. आता काय? काळा टिका. वय 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 लावा पूर्वा, लावून घे काजळाची टीट. कोणाची नजर नको लागू माझ्या चेडवाक. म्हाका कळता हागे तुझो या लग्नात विरोध असा. आमका दिसना नाही ना तर तुका दिसता. पण आता लगीन काढल्यानेच असा, मग काय करतलो? पोराच्या सुखाचो विचार केल्याने गे. तर तेंका काय माहित हेंची आणि शेवंताची काय इच्छा असा. आणि तेंका ती सांगितल्यानी तर केवढं मोठं गोंधळ होईल, वाद होतील. त्यापेक्षा ना जा होता ना आता होऊन जाऊ दे. तू काय तर सगळा सांभाळून घे. त्याच्यासाठीच हैसर बसलय ना, त्याच्यासाठीच तू हैसर घेऊन येलस ना माका. माका काय वाटतं या सगळ्यांना आता व्यवस्थित होईल. आता हळद असा पण काय खून नाही गे. अण्णा शेवंताची काय हालचाल नाही, म्हणजे सगळा अलबेल असा तसा नाही. म्हणजे अण्णा असा तो, आणि तुझ्या गोवाक तू माझ्यापेक्षा अधिक ओळखतस. हे आता तूच काय ता बंधन घाल. मागच्या वेळेस पूर्वाचा लगीन सोहळा होता, त्यावेळी बघू केणारो पोरगो रस्त्यातच अपघातात गेलो गे. त्यावेळी पूर्वाची झालेली अवस्था बघवली नाही गे. तुका काय वाटता? अपघात होतो तो. माणसांच्या जीवाशी खेळूचो छंद अण्णाक जितो असल्यापासून होतो. म्हणजे सावध राहू बया. मग आता काय करायचा आता काय कळणार नाही गे. काळजी वाटता बघ. काळजी वाटणारच, पण ती करू नको म्हटलं तरी मनात 100 विचार येणार. पण माधव गेलो माझो निरोप घेऊन नवऱ्या मुलाच्या घराक.
नवऱ्या तू मोची काकी नवऱ्या तू मोची काकी काकीने सवली सवरंग चालू. नमस्कार. ही गोष्टी हळद पाहुण्याकडे जाऊन दे, त्यांची पण हळद आहे ना. बरा तुम्ही हैसर. झाली हळदीला सुरुवात ना. हो झाली सुरुवात. आता आपण हैसरच बोलणार का? चला आत यावा. नाही नको, मी इथे आलोय तो बहीण निरोप दिलाय तो द्यायला. कसलो? उद्या लग्न आहे. या गावाची वेश ओलांडताना काळजी घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, काळजी करू नका. हा अंगारा विनयकडे ठेवायला द्या. उद्या वाट बघतोय, सगळं व्यवस्थित होईल. कुमुदिनी, आज ना हळदी आहे आणि उद्या पूर्वाचं लग्न आहे. आनंदात असेल ना पूर्वा? हा, ती खूप खुश आहे. तू पण चल ना हळदीला. नको, माझ्यामुळे उगाच अडचण नको व्हायला. तू लाव हळद पूर्वाला. असं काय नाही होणार. तू चल, बघ ना हळदी. मी अशुभ आहे या घरासाठी, असं सगळ्यांनीच ठरवलंय. तुला बरंच काही सांगितलं असेल माझ्याबद्दल लोकांनी. मला कोणीच समजून घेत नाही. मी खरंच अशुभ आहे. नाही कुमुदनी, तू नाही अशुभ. तुझ्यामुळे लग्न होतोय. तुला तर पूर्वाच्या लग्नाला यायचंय. कावेरी, गो कावेरी. हा अम्मा. अम्मा बोलवते. तू जा, पूर्वा वाट बघत असेल. आता मी ऐकते. उद्या नाही ऐकणार. उद्या पूर्वाच्या लग्नाला यावं लागणार आहे. आली मी. कावेरी, उद्या यावंच लागेल मला लग्नात. पूर्वा, पूर्वा, दत्ता, वय तो नारळ आणि इडो ठेसर ठेव. पूर्वाच्या गव्हाच्या नावान. अरे चालीरीती असतात त्या करूकच बाहेर. पूर्वा, रडू नको. आता हसायचं. वहिनी, हळदीला सुरू करूया. बघे, कोणाची वाट बघूच्या? नवऱ्याकडची उष्टी हळद पण इलेली आहे. काय करायची ना सुरुवात? पूर्वा, ये बस. सुरू करूया. काशाची वाटी, काशाची वाटी, माझी काळजीची वाटी, माझी काळजीची वाटी, अशा पाजामी
पातानी येती हळद चढवीती खोकले हळद चढवीती साडीचे तांदूळ हळदीने वलवा साडीचे तांदूळ हळदीने वलवा ओकलेच्या आईला हळद बोलवा ओकलेच्या आईला हळद बोलवा फुलला जाई वडा फुलला जाई ओकले तुझी गे आई ओकले तुझी गे आई हळद चढवीती अण्णा हे लग्न व्हायला नकोय. हळद लागत मांडव घातल्याने पण लगीन खय लागणार असं या मांडवात कैसला शुभकार्य होऊचा नाही. हे बघा ह्या सगळा सामान एका बाजूक ठेवचा. सकाळी माझी घाय होतली कळला मा. आणि काकू तुमका सांगतय हे रवळे तुमच्याकडे जबाबदारी तुमची कळला मा. हा मुंडवळे खय असत हे बघा ते सरळ असत असत मा. मग ठीक आहे आई झालंय ना सगळं. सगळा झाला. अरे हा नैवेद्य ठेवचो असा केळीची पाना लागतली रे. ठीक आहे थांब मी आणतो काढून. काशाची वाटी शाकाशाची वाटी माझी काळजीची वाटी हळद चढवीती पडदा फुलली झावळी पडदा फुलली झावळी पूर्वा तुझी गे मामी तुरा तुझी गे मामी वाटी झाली हळद झाली झाली. आता तुका लावची हळद मी लावू नाही मी लावतोय. पूर्वताईंका हळद लावतोय मी. ऐसा तर काय गोंधळ नको हा. दत्ता लाव दे रे बाबा ते हळद. लावतोय हळद मी लावतोय. पांडू सावकाश हा सावकाश लावतोय हळद मी. हळद लावतोय. हा पूर्वताई लावतोय हळद. ऐशा पाजानी येती ऐशा पाजानी येती हळद चढवीती. अगो ऐकलंय काय काय गो काय हो अगो विनय खय असा मागे गेलो हा केळीचा पान हाडू. अगो कित्याक वाटायलंय ते का हळदीच्या अंगान असो. माझी काळजीची झाली हळद लावून झाली झाली हळद लावून. मग आता मग आता सगळ्यांका हळद लावणार. तुझ्या दत्ता भाऊक लाव म्हणजे बघ कसो गोरो जातो. छाताई काहीतरीच काय बोलतास. जिबे काय हाड तुमच्या. बघलं लगेच बायलेच्या नाकावर कसं फुगोईलो. लावणार सगळ्यांका हळद लावणार. पांडू मार खाशील ना आत्ता सांगते तुका. नाही लावणार सगळ्यांका लावणार हळद. दत्ता भाऊ तुमका पण हळद लावणार. लावणार हळद तुमकाच लावणार हळद.